व्हर्ब म्हणजे क्रियापद. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, परंतु आज आपण या क्रियापदाची सर्व रूपे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. क्रियापदांची सर्व रूपे. अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट शोज. व्हर्ब हा असा शब्द असतो की जो काय दर्शवितो? ॲन ॲक्शन म्हणजे कृती दर्शवितो. अ स्टेट म्हणजे एखाद्या घटनेची, एखाद्या वस्तूची स्थिती दर्शवितो, एखाद्या व्यक्तीची. त्यानंतर ऑर ॲन अकरन्स म्हणजे एखादी घटना ही कशी आहे, कोणत्या स्वरूपाची आहे, काय घडलेलं आहे, हे या व्हर्ब्समधून पाहायला मिळतं. त्याचे एक्झाम्पल्स. कसले एक्झाम्पल्स? व्हर्बचे एक्झाम्पल्स. रन म्हणजे धावणे, ईट म्हणजे खाणे, स्लीप म्हणजे झोपणे, थिंक म्हणजे विचार करणे. ह्या सर्व काय आहेत? क्रिया आहेत. तर म्हणून या सर्व क्रिया दर्शविणारे शब्द म्हणजेच व्हर्ब्स. आता पुढे पाहूया आपण मेन टाइप्स ऑफ व्हर्ब्स म्हणजेच क्रियापदांचे मुख्य प्रकार. त्यातील पहिलाच प्रकार आहे ॲक्शन व्हर्ब म्हणजे क्रियादर्शक क्रियापद. क्रियादर्शक क्रियापद म्हणजेच काय? शोज फिजिकल ऑर मेंटल ॲक्शन. आपण म्हणजे कृती या करत असतो, त्या कृतींपैकी ज्या आपण शारीरिक हालचाली, शारीरिक क्रिया करतो, ज्याही काही भावनिक, मानसिक क्रिया आपण करत असतो, ह्या सर्व कोणत्या प्रकारच्या क्रियापदात येतात? ॲक्शन व्हर्ब. पुढे बघूया आणखी काही क्रियापदांची उदाहरणे. इंग्लिश टू मराठी. रन म्हणजे धावणे, ईट म्हणजे खाणे, राईट लिहिणे, थिंक विचार करणे, रीड वाचणे. ह्या सर्व आपण करतो त्या क्रिया आहेत. त्याचबरोबर दुसरे काही एक्झाम्पल्स आहे. शी रन्स फास्ट, ती वेगाने धावते. आय थिंक डीपली, मी खोल विचार करतो. या क्रियांचा म्हणजे या क्रियापदांचा वाक्यात उपयोग इथे केलेला आहे आणि त्याची उदाहरणे इथे दिलेली आहेत. आले लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट आहे लिंकिंग व्हर्ब म्हणजेच जोडणारे क्रियापद. आता बघा, कनेक्ट्स सब्जेक्ट विथ इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. जी काही सब्जेक्ट्सबद्दल इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशन्सला वाक्यामध्ये कनेक्ट म्हणजेच जोडण्याचं काम हे व्हर्ब्स करतात. हे काही इथं उदाहरणे दिलेली आहेत, ती उदाहरणे बघूया. इज आहे, ॲम म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत, वॉज म्हणजे होता किंवा होती. अशा प्रकारे हे लिंकिंग व्हर्ब्स आहेत. त्याचबरोबर सीम वाटणे, बिकम बनणे किंवा होणे, आणि त्याची काही अजून एक्झाम्पल्स आहेत, वाक्यात उपयोग केलेला आहे. ही इज हॅपी. आता ही आणि हॅपी यांना कशाने जोडलेलं आहे? इज या लिंकिंग व्हर्बने, म्हणून त्याला लिंकिंग व्हर्ब असं म्हटले गेलेलं आहे. शी बिकेम अ डॉक्टर, ती डॉक्टर झाली. तर इथे बिकेम हे डॉक्टर आणि शी यांच्यामधील लिंकिंग व्हर्ब आहे. चला पुढे बघूया. तिसरा प्रकार हेल्पिंग व्हर्ब, यालाच म्हणतात ऑक्झिलरी व्हर्ब. याचा अर्थ आहे सहाय्यकारी क्रियापद. आता हे काय करतात? ती क्रियापदे शब्दावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की हे सहाय्य करतात म्हणजेच मदत करतात. मदत. हेल्प्स द मेन व्हर्ब. मेन व्हर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी हे व्हर्ब्स मदत करतात. कॉमन हेल्पिंग व्हर्ब्स, काही सामान्य सहाय्यकारी क्रियापदे इथे दिलेली आहेत, ती बघूया आपण. is, am, are, has, have, had,
डू, डज, डीड, शाल आणि विल. आणखी काही सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, ती आपण स्पेशल एका व्हिडिओमध्ये शिकणार. याची आता काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स आहेत, शी इज सिंगिंग, ती गात आहे. दे हॅव कम्प्लिटेड वर्क, त्यांनी काम पूर्ण केले. तर इथे बघा, इज हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद. हॅव हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद. यांनी कोणत्या क्रियापदाला मदत केली अर्थ पूर्ण करण्यासाठी? तर इजने मदत केली सिंगिंग या व्हर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्य सेन्सिबल बनवण्यासाठी. आणि इथे कम्प्लिटेड या शब्दाला, व्हर्बला हॅव या क्रियापदाने मदत केली. त्यामुळेच अशा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या शब्दांनाच सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग व्हर्ब असं म्हणतात. तिथे पहा, चौथा प्रकार आहे मॉडल व्हर्ब. आता सहाय्यकारी क्रियापदांचाच हा दुसरा प्रकार आहे. एक जो प्रकार आहे तो प्रायमरी ऑक्झिलरीज आणि हा दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज. तरी दोन सहाय्यकारी क्रियापदांचे ऑक्झिलरी व्हर्बचे प्रकार आहेत. त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे मॉडल व्हर्ब्स किंवा यालाच म्हणतात मॉडल ऑक्झिलरीज. तर मॉडल ऑक्झिलरीज हे काय दर्शवितात? हे विशिष्ट अर्थ दर्शवितात. ते खाली दिलेले आहेत. पहा, दे शो ॲबिलिटी, क्षमता दर्शवितात. परमिशन म्हणजेच त्या शब्दामधून परमिशन घेतली जात आहे, त्यासाठी तो शब्द मॉडल ऑक्झिलरी वापरला जातो, ते व्हर्ब वापरलं जातं. त्यानंतर शक्यता पॉसिबिलिटी, त्यानंतर नेसेसिटी गरज. तर जे शब्द आहेत त्यातून दुसरा अर्थ, मूड मनस्थिती हे या व्हर्ब्समधून कळतं आणि म्हणूनच त्यांना मॉडल ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स त्यांचे अर्थ पाहूया. कॅन शकतो, कुड आता हा कॅनचा पास्ट टेन्स आहे, शकत होता किंवा आपण असंही म्हणू शकतो शकला, तो करू शकला. नंतर आहे मे कदाचित, परवानगी. माईट कदाचित असं होऊ शकतं. मस्ट आवश्यक आहे म्हणजे केलेच पाहिजे, ऑब्लिगेशन आहे इथं. शूड पाहिजे. विल करेल, असेल. वूड करेल, केला असता. तर इथे ही काही मॉडल ऑक्झिलरीज आणि त्यांचे मराठी मिनिंग्ज आपण शिकलो. त्याचे एक्झाम्पल्स, यू कॅन विन, तू जिंकू शकतोस, हे आहे याचं एक्झाम्पल. याच्यामध्ये कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे. बघा, शकतोस म्हणजे शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पॉसिबिलिटी, वी शूड स्टडी, आपण अभ्यास केला पाहिजे, केला पाहिजे हा अर्थ शूडचा इथे आहे. पुढचे काही एक्झाम्पल्स पाहूया. टाइप्स ऑफ वर्ब बघूया. त्यातील पाचवा टाईप आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. याचाच अर्थ आहे सकर्मक क्रियापद. आता हा जो शब्द आहे सकर्मक, या सकर्मक याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं असेल की कर्म जर, बघा पुढे अर्थ दिलेलाच आहे, नीड्स ॲन ऑब्जेक्ट टू कम्प्लीट मीनिंग,
मिनिंग पूर्ण करण्यासाठी कसली आवश्यकता असते? ऑब्जेक्टची. असे काही व्हर्ब्स असतात ज्यांना ऑब्जेक्ट आवश्यकच असतात वाक्यामध्ये. जर ऑब्जेक्ट नसेल तर ते वाक्य अपूर्ण वाटतं. म्हणून अशा क्रियापदांना ऑब्जेक्टची गरज असते, तेव्हा त्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होतो. इथे पहा, शी इट्स मँगोज. फक्त आपण एवढंच म्हटलं, शी इट्स, तर काय होईल? काय खाल्ले हा प्रश्न उपस्थित होईल. म्हणून तिथे कर्माची गरज आहे आणि म्हणून इथे मँगोज हे ऑब्जेक्ट इट्सच्या पुढे आलेलं आहे. ती आंबे खाते हा त्याचा अर्थ आहे. तर यावरून लक्षात आलं असेल आपल्याला की सकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय. एकच लक्षात ठेवायचं, त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला ऑब्जेक्टची गरज असते त्याला सकर्मक किंवा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. पुढचं बघा, ही किक्ड द बॉल. आता ही किक्ड इतकंच जर बोललं असतं तर व्हॉट हा प्रश्न उपस्थित राहिला असता. तर ते इथं दिलेलं आहे ऑब्जेक्ट द बॉल. द बॉल हे ऑब्जेक्ट दिल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. मराठीत अर्थ आहे त्याने चेंडूला लात मारली. तर अशा प्रकारे इथं आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब शिकलो. यापुढील कोणतं व्हर्ब असेल? करा गेस. बरोबर, या पुढचं आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. काही एक्झाम्पल्स राहून गेले. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, आता पहा, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय? तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आता तिथं कर्मक होतं म्हणजे कर्म असायला पाहिजे. तर इथं अकर्मक आहे. तर अकर्म म्हणजे कर्म नसेल तरी चालेल, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होऊन जातो. म्हणून डज नॉट नीड ॲन ऑब्जेक्ट, या व्हर्बला ऑब्जेक्टची गरज नसते आणि यांना म्हणूनच अकर्मक क्रियापद किंवा इंग्लिशमध्ये इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. याचे एक्झाम्पल्स, द बेबी क्राईड, बाळ रडले. तर बाळ रडले डायरेक्ट व्हर्ब आलेला आहे आणि हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आलेला आहे. कर्ता आणि क्रियापद आहे फक्त. ऑब्जेक्ट आहे का? तर ऑब्जेक्ट नाही आहे. म्हणून हे क्रियापद कोणतं क्रियापद झालं? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. तसंच पुढचं एक वाक्य आहे, बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. कर्म आहे का इथं? तर नाही, कर्म नाही. कर्माची इथे गरज नाही, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. वाक्य अर्थपूर्ण झालेलं आहे. म्हणून हे व्हर्ब इथं क्राय, फ्लाय हे कोणते व्हर्ब्स झाले? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. पुढील क्रियापदाचा प्रकार आहे फायनाईट व्हर्ब, रूप बदलणारे क्रियापद. बघा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बरेचसे असे व्हर्ब्स आहेत जे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपलं रूप बदलतात. जर रूप बदललं नाही तर ते ग्रॅमॅटिकली वाक्य चुकीचं किंवा इनकरेक्ट वाटतं. मग हे रूप बदलणारे क्रियापद कोणते आणि ते कशानुसार रूप बदलतात ते शिकूया. द वर्ब्स विच चेंज अकॉर्डिंग टू टेन्स. टेन्स म्हणजे काळ. नंबर, नंबर म्हणजे संख्या किती आहे, एक आहे की एकापेक्षा जास्त आहे. पर्सन व्यक्ती. आता व्यक्ती, वेगवेगळे व्यक्ती असतात, त्यात मेल असतात, फिमेल असतात, हो की नाही. त्यानंतर न्यूटर जेंडर असतात. त्यानुसार
क्रियापदाचं रूप बदलतं. आता याचे एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स आहेत, ही गोज टू स्कूल, दे गो टू स्कूल. हो की नाही? इथे बघा, कर्ता ही आहे, म्हणजे पर्सन आहे, आणि इथे कर्ता प्लुरल झाला, म्हणजे याचं नंबर काय झालं? प्लुरल. तर प्लुरल नंबर त्या सब्जेक्टचं झाल्यामुळे काय झालं? गोज हे जे वर्ब होतं त्याचा गो असा बदल झाला. म्हणजे गो हे मेन वर्ब आहे, बेस वर्ब आहे. आणि जेव्हा वर्तमान काळ असतो तर त्या वर्तमान काळी वाक्यामध्ये जर कर्ता ही, शी आणि इटपैकी असतील तर त्यावेळेला क्रियापदाला एस किंवा ES लावावा लागतो. असा ग्रामरचा रूल आहे. आणि जेव्हा यांना सोडून इतर कर्ता असतील कोणतेही, तर ते इतर कर्ता कोणते असतील? आय, वी, यू आणि दे. तर यांच्यानंतर जे क्रियापद येईल त्याला SES लावायची गरज नाही. म्हणजे त्याचा मेन फॉर्म किंवा बेस फॉर्म वापरला जाईल. आलं लक्षात? पुढचा तेच इथं दिलेलं आहे. गो आणि गोज असा क्रियापदांमध्ये बदल होतो. मग बदल होतो म्हणूनच या क्रियापदांना कोणते क्रियापद म्हटलेली आहेत? रूप बदलणारे क्रियापद म्हणजे फायनाईट वर्ब. आता ज्या अर्थी फायनाईट वर्ब्स आहेत ते रूप बदलतात. मग हे आहेत नॉन फायनाईट वर्ब, अपरिवर्तनीय क्रियापद ज्याच्यात काहीही बदल होत नाही. कर्ता, क्रियापद, वचन, पर्सन यांच्यामध्ये बदल जरी झाला तरी सुद्धा व्हर्बमध्ये बदल होत नाही. डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स ऑर सब्जेक्ट. सब्जेक्ट किंवा टेन्स. टेन्स म्हणजे काय? काळ. काळ जरी बदलला वाक्यामधला तरी यांच्यात बदल होत नाही. तर याचे टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत? 3. कसले टाईप्स आहेत ते तिघं? नॉन फायनाईट वर्बचे. तर नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार आहेत. एक आहे इन्फिनिटिव्ह, दुसरा आहे जिरंड आणि तिसरा आहे पार्टिसिपल. या इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल वर्ब फॉर्मचा आपण डिटेलमध्ये पुढच्या भागात म्हणजे आत्ताच माहिती शिकणार आहोत. पहिला आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? धातुरूप. यालाच आपण धातुसाधित रूप असंही म्हणतो. याची विशेषता काय? युजली स्टार्ट्स विथ टू. हे इन्फिनिटिव्ह वर्ब जे असतं त्याच्या आधी टू वापरलेला असतो. आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचं बेस फॉर्म किंवा मेन फॉर्म वापरलेला असतो. जे बेस फॉर्म किंवा मेन फॉर्म असतील त्यांच्यासोबतच टू लागत असतो. तर बघा काही उदाहरणे आहेत. टू ईट मीन्स खाणे, टू रीड मीन्स वाचणे, टू प्ले मीन्स खेळणे. याचे एक एक्झाम्पल आहे, वाक्य आहे, आय वॉन्ट टू स्टडी. मला अभ्यास करायचा आहे. मग बघा इथं स्टडी हे बेस फॉर्म आहे आणि टू हे काय म्हणून आलेलं आहे? टू स्टडी.
टू स्टडी हे पूर्ण काय आलं? इन्फिनिटिव्ह व्हर्ब. आता नेक्स्ट जिरंड, दुसरा प्रकार नॉन फायनाईटचा जिरंड. वर्ब प्लस आय एन जी यूज्ड ॲज नाउन. तर बघा, जेव्हा एखाद्या वर्बला आय एन जी लागतो आणि त्याचा उपयोग काय म्हणून होत असतो? वाक्यामध्ये नाउन म्हणून. जेव्हा अशी स्थिती आपल्याला एखाद्या वाक्यात आढळेल तर त्यावेळेला ते वर्ब त्याला काय म्हणतात? जिरंड म्हणतात, म्हणजेच क्रियानाम. काही जिरंडची उदाहरणे आहेत बघा. स्विमिंग पोहणे, रीडिंग वाचन, डान्सिंग नृत्य करणे. तर जो मेन वर्ब आहे स्विम, रीड, डान्स, या वर्ब्सला आय एन जी लागलेला आहे. ही त्यांची आय एन जी फॉर्म्स आहे. त्याला आय एन जी फॉर्म्स असंही म्हणतात क्रियापदाच्या फॉर्म्सनुसार. पण जर नाउन म्हणून वाक्यामध्ये उपयोग असेल झालेला तर त्याला जिरंड म्हणतात. तर नेक्स्ट ह्याचं एक्झाम्पल दिलं एक. स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. नेक्स्ट तिसरा प्रकार काय आहे? तिसरा प्रकार नॉन फायनाईटचा पार्टिसिपल, कृदंत. आता हे पार्टिसिपल दोन प्रकारचे असतात. जिरंड जसं आपण शिकलो त्याला आय एन जी फॉर्म असतो, परंतु वर्बचा फॉर्म असेल, वर्ब म्हणून उपयोग असेल तर जेव्हा क्रियापदाला आय एन जी लागतो तर तेव्हा त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप असं म्हणतो आपण. वर्ब यूज्ड लाईक ॲडजेक्टिव्ह. आता बघा, वर्ब प्लस आय एन जी. रनिंग बॉय धावणारा मुलगा, सिंगिंग गर्ल गाणारी मुलगी, पास्ट पार्टिसिपल. याची उदाहरणे ब्रोकन ग्लास फुटलेला काच, रिटन लेटर लिहिलेले पत्र आधी आपण शिकलो. प्रेझेंट पार्टिसिपल्स. आता हे आहेत पास्ट पार्टिसिपल्स. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजे काय? वर्तमान काळी धातुसाधित रूप क्रियापदाचं. आणि पास्ट पार्टिसिपल हे काय आहे? भूतकाळी धातुसाधित रूप क्रियापदाचे. आलं लक्षात? बघा, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन ही क्रियापदाची 3 रूपे असतात. त्याचप्रमाणे राईट, रोट आणि रिटन ही राईट या क्रियापदाची 3 रूपे आहेत. त्यातला हा जो थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असतो हा असतो पास्ट पार्टिसिपल. तसंच आता पुढचा प्रकार आपण समजून घेऊया. पुढचा आहे क्रियापदाचा प्रकार रेग्युलर वर्ब, नियमित क्रियापद. आता याला रेग्युलर वर्ब असं का म्हणत असतील बरं? तर फॉर्म्स पास्ट टेन्स बाय ॲडिंग. जेव्हा एखाद्या क्रियापदाचा पास्ट टेन्स फॉर्म तयार होतो तर त्यावेळेला त्या क्रियापदाला डी किंवा ई डी लावलेला असतो. आणि ज्या क्रियापदांना डी किंवा ई डी लागत असतो आणि ते लावून त्याचं पास्ट टेन्स दुसरं आणि तिसरं रूप होत असतं तर ते आहे नियमित क्रियापदे, म्हणजेच रेग्युलर वर्ब्स. त्याची उदाहरणे वॉक, वॉक्ड, प्ले, प्लेड. याचं थर्ड फॉर्मसुद्धा सेम होईल. वॉक, वॉक्ड, वॉक्ड. आणि प्लेचं सुद्धा थर्ड फॉर्म तेच होईल. प्ले, प्लेड, प्लेड. आलं लक्षात? तर असे बरेचसे क्रियापदे आहेत मोस्टली की ज्यांचा पास्ट टेन्स फॉर्म हा ई डी किंवा डी लावून होत असतो. ज्या क्रियापदांचा
पास्ट टेन्स ईडी किंवा डी लावून होत नाही, एक वेगळंच रूप तयार होतं, तर त्यावेळेला त्यांना इरेग्युलर वर्ब म्हणजे अनियमित क्रियापद असं म्हणतात. डज नॉट फॉलो रेग्युलर रूल म्हणजे एखादा असा सेट ऑफ रूल नाही आहे की त्यानुसारच क्रियापदाचं रूप तयार होईल, पास्ट टेन्स फॉर्म तयार होईल. तर मग ते क्रियापद आहेत गो, वेंट. फक्त दुसरं रूप दिलेलं आहे इथं, मी सांगेल तुम्हाला त्याचं तिसरं रूपसुद्धा. ईट, एट, सी, सॉ ही आहेत क्रियापदाची दुसरी रूपे. आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे पास्ट पार्टिसिपल गो, वेंट, गॉन. ईट, एट, ईटन. सी, सॉ, सीन. ही क्रियापदाची तिसरी रूपे आहेत इथे दिलेल्या. तर नेक्स्ट स्टॅटिव्ह वर्ब म्हणजे स्थितीदर्शक क्रियापद. शोज अशी क्रियापदे जी काय दर्शवतात? स्टेट म्हणजे स्थिती, इमोशन म्हणजे भावना, पोजेशन मालकी, थॉट विचार हे दर्शविणारी जी क्रियापदे असतात त्यांना स्टॅटिव्ह वर्ब असं म्हणतात. मग स्टॅटिव्ह वर्ब्स नो माहिती असणे, लव प्रेम करणे, बिलीव विश्वास ठेवणे आणि ओन मालकी असणे. याची उदाहरणे: आय नो हिम मला तो माहिती आहे किंवा मला त्याच्याविषयी माहिती आहे. शी लव्ज म्युझिक तिला संगीत आवडते. पुढचा प्रकार आहे क्रियापदाचा तो म्हणजे डायनॅमिक वर्ब, गतिशील क्रियापद. तर याच्या अर्थावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की काय दर्शवतात हे? गती, वेग, हालचाल, कृती, ॲक्शन, ॲक्टिव्हिटी, क्रिया. तर ज्याच्यामध्ये आपल्याला गती आढळून येईल ती क्रियापदे त्यांना म्हटलं गेलेलं आहे डायनॅमिक वर्ब्स. मग बघा डायनॅमिक वर्ब्स रन धावणे, डान्स नाचणे, स्विम पोहणे असे अनेक वर्ब्स आहेत. राईट, रीड, ड्रॉ, ड्रिंक, थ्रो, कॅच. पुढचा प्रकार फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब म्हणजे वाक्प्रचारात्मक क्रियापद. असे काही क्रियापदे असतात त्यांना वाक्प्रचार म्हणून वापरलं जातं. त्यामध्ये काय असतं? मेनली वर्ब आणि प्रेपोजिशन किंवा ॲडवर्ब असतं. बघा फ्रेझल वर्ब्स कोणकोणते आहेत? गिव त्याच्यासोबत जोडला अप काय तयार झाला? गिव अप सोडून देणे. क्रियापद आहे. लुक आफ्टर काळजी घेणे. क्रिया आहे. नुसतं लुक आणि आफ्टर यांचा अर्थ वेगवेगळा आहे. जेव्हा ते एकत्र येतात तर तेव्हा त्याचा अर्थ असा होऊन जातो काळजी घेणे. टर्न ऑन सुरू करणे, टर्न ऑफ बंद करणे. असे अनेक फ्रेजेस आहेत, फ्रेझल वर्ब्स आहेत जे दोन शब्द जोडून क्रियापदासोबत नवीन क्रियापद फ्रेझल वर्ब तयार होतं. एक्झाम्पल आहे नेवर गिव अप कधीही हार मानू नका. शी लुक्स आफ्टर हर मदर म्हणजे ती तिच्या आईची काळजी घेते. द लास्ट पुढचं आहे कॉझेटिव्ह वर्ब. कॉझेटिव्ह वर्ब म्हणजे कारणदर्शक क्रियापद. कॉज म्हणजेच कारण आणि ज्या कारण दर्शवणाऱ्या क्रियापदालाच काय म्हणतात? कॉझेटिव्ह वर्ब. शोज समवन कॉजेस अनदर पर्सन टू डू समथिंग. कॉजेस दर्शविले जातात त्याच्यातून. कोणकोणते वर्ब्स आहेत हे? एक आहे मेक, लेट, हॅव, गेट. याची उदाहरणे पाहूया. द टीचर मेड हिम राईट शिक्षकांनी त्याच्याकडून लिहून घेतले. आय गॉट माय बाईक रिपेअर्ड मी माझी बाईक दुरुस्त करून घेतली.
नेक्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह वर्ब. जसं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असतं त्याचप्रमाणे इथं सुद्धा आत्मवाचक क्रियापद हा एक प्रकार आहे. ॲक्शन रिटर्न्स टू सब्जेक्ट इटसेल्फ. क्रिया सब्जेक्टकडे परत येते. दॅट इज एक्झाम्पल, ही हर्ट हिमसेल्फ. त्याने स्वतःला दुखापत केली. काय झालं इथं? ॲक्शन रिटर्न टू सब्जेक्ट इज सेल्फ. स्वतःला दुखापत केली, स्वतःवरती ॲक्शन परत आली. शी ब्लेम्ड हर सेल्फ. तिने स्वतःलाच दोष दिला. नवीन प्रकार आहे. फॉर्म्स ऑफ वर्ब्स. आता क्रियापदाचे अनेक फॉर्म्स आहेत. आपण याआधी पण क्रियापदाच्या फॉर्म्सची चर्चा केलेली. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, बेस फॉर्म, मेन फॉर्म, सिंपल पास्ट टेन्स फॉर्म, ING फॉर्म, पास्ट पार्टिसिपल, हे सर्व काय आहेत? फॉर्म्स आहेत. बघा, क्रियापदाची रूपे. बेस फॉर्म. बेस फॉर्म आहे गो, अर्थ जाणे. V2, हा जो V2 असतो हा असतो सिंपल पास्ट टेन्स फॉर्म. गोचा सिंपल पास्ट टेन्स फॉर्म आहे वेंट. हा जो बेस फॉर्म आहे याला V1 असं म्हटलं जातं. पास्ट फॉर्म याला V2 असं म्हटलं जातं. आणि जे V3 असतं ते पास्ट पार्टिसिपल असतं. इथं गोचं पास्ट पार्टिसिपल आहे गॉन. ज्यानुसार त्याचा फॉर्म बदलतो त्यानुसार त्याचा अर्थसुद्धा बदलतो. V4 आहे ING फॉर्म, गोईंग, जात आहे. आणि V5 आहे SES फॉर्म, गोज, म्हणजे जातो. हे आपण पुन्हा एकदा फॉर्म्स ऑफ वर्ब्स समजून घेतले. आता इम्पॉर्टंट ऑक्झिलरी वर्ब्स इथे दिलेले आहेत. महत्त्वाची सहाय्यकारी क्रियापदे. ती म्हणजे इज, ॲम, आर. आहे, आहे, इज, ॲम हे सिंग्युलर आहेत आणि आर हे प्लुरल आहे. म्हणून त्याचा अर्थ आहेत असा आहे. वॉज, वर. इथं वॉज हे सिंग्युलर आहे, त्याचंच प्लुरल आहे वर. आपण वेअर म्हणतो. हॅव, हॅज हे दोघंही वर्तमानकाळी रूपे आहेत. प्रेझेंट टेन्स फॉर्म आहेत. हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स. आणि त्याचाच पास्ट टेन्स आहे हॅड. त्याचप्रमाणे डूची इथे रूपे आहेत 3. त्यापैकी डू आणि डज ही कोणती रूपे आहेत? प्रेझेंट टेन्स फॉर्म आहेत. आणि डीड हा त्याचा पास्ट टेन्स फॉर्म आहे. पुढचा आहे विल आणि शाल. ही भविष्यकाळी क्रियापदे आहेत. फ्युचर टेन्समधील फॉर्म्स आहेत. तर ही सर्व ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट मॉडेल वर्ब्स. हे मॉडेल वर्ब्स आहेत. पुन्हा एकदा शिकूया. कॅन शकतो, कूड शकत होता, मे शकतो कदाचित, माईट कदाचित, मस्ट आवश्यक, शूड पाहिजे, ऑट टू करायला हवे, वूड केला असता. नेक्स्ट क्विक समरी. आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याची थोडक्यात समरी आपण समजून घेऊया पटापट. ॲक्शन वर्ब म्हणजे क्रियादर्शक क्रियापद, लिंकिंग वर्ब जोडणारे, हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद, मॉडेल वर्ब भावदर्शक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापद, फायनाईट वर्ब रूप बदलणारे क्रियापद,
नॉन फायनाईट वर्ब अपरिवर्तनीय किंवा रूप न बदलणारे, रेग्युलर वर्ब नियमित क्रियापद, इरेग्युलर वर्ब अनियमित क्रियापद, स्टॅटिव्ह वर्ब स्थितीदर्शक स्थिर, डायनॅमिक गतिशील, फ्रेझल वर्ब वाक्प्रचारात्मक क्रियापद, पॉझिटिव्ह कारणदर्शक रिफ्लेक्सिव्ह आत्मवाचक. तर अशा प्रकारे आपण वर्बचे सर्व प्रकार आपण या व्हिडिओमधून शिकलो आहोत. नमस्कार.